सोलापूर, धाराशिव आणि माढा या मतदारसंघांची आढावा बैठक घेतली गेली। सोलापुरातील हेरिटेज इथं ही बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या आधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलंय। रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। श्रीकांत शिंदे भाऊ जे आहेत ते आमचे मित्र आहेत, ते आमच्यावर बोलले काय हरकत नाही। शेवटी मित्रच मित्राला काय गोष्टी सांगत असतो। आता मी जे काय सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे का हे कुठेतरी येत्या काळामध्येच त्या ठिकाणी तिथं कळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ जाऊ द्या, सगळ्यांनाच कळणार आहे येत्या काळामध्ये काय तिथं होणार आहे। फक्त एवढंच म्हणणं आहे की काळजी घ्या, लक्ष ठेवा। सामान्य नागरिकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतो, पण या कुडगुड्या आणि हे अंतर्गत राजकारण केल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाकडे दुर्दैवाने दुर्लक्ष होते, हे आमची खंत आहे। मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा तुम्ही त्याला विचारला पाहिजे आणि मला त्यांना देखील सांगायचं। काल पण मी उत्तर दिलं, आपल्या पक्षामध्ये काय होतंय हे जे आहे प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। आपल्या पक्षामध्ये काय होतंय, दुसऱ्या पक्षामध्ये काय होतंय, याच्यासाठी आम्ही सगळे लोक जेव्हा सक्षम आहोत आणि सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, ते सक्षम आहेत। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची आता मागणी करण्यात आलेली आहे। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी ही मागणी केलेली आहे। दरम्यान गोकुळचा कारभार चोख आहे, संस्था बदनाम करू नका अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेली आहे। कमीत कमी पूर्वी 3800 डेऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेऱ्या झालेत। त्याच्यामध्ये 3700 नवीन डेऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम या नावाचा डीडीआर एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्यांना गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिले आहे। त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी, ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल। नाहीतर मी अमर भूषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे। ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी, ह्या गोकुळमध्ये जो जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी। याच्यामध्ये जर शासनाचे कुठले अधिकारी जर सहभागी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय। पुढच्या बातमीकडे आता आपण वळूया। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये आता कंपनीची एचआर अश्विनी चेनानीला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 78 ईमेल आणि 22 कॉल आरोपी आणि अश्विनीमध्ये झाल्याचं समजतंय आणि कोर्टानं 15 एप्रिलपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झालेल्या आहेत। आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार झाले। संगीत विश्वातील एका युगाचा आज अंत झालाय। आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय लोटलेला होता। त्यांचे चाहते मोठ्या संख्येनं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते। मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।